म्हणजे जर का तुम्ही असं चॅट जीपीटी वापरत असाल ना तर ह्याचा काही उपयोग नाही. अरे बाप रे. मी 3 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्ही चॅट जीपीटी मध्ये करायला पाहिजेत. एक तर मित्रांनो, टेम्पररी चॅट वापरायला चालू करा. जर का तुम्हाला तुमचं डेटा, प्रायव्हसी हे महत्वाचं असेल तर, काही पर्सनल गोष्टी असतील, काही फायनान्सच्या गोष्टी असतील, अशा गोष्टी ज्या असतील टेम्पररी चॅट मध्ये ओपन करा. राईट हँड साईडला ना एक बबल दिसतो, राईट हँड, तिथं जाऊन क्लिक करा. ते टेम्पररी असतं. तुम्ही इनकॉग्निटो मोड कसं असतं ब्राउझरमध्ये, तसंच काहीतरी असतं की त्या सेशन पुरती ते तुम्हाला सांगतं आणि नंतर मग तुम्ही बंद करू शकता. इट इज ओनली टेम्पररी. दुसरी गोष्ट म्हणजे तिथं खाली जेव्हा चॅट बॉक्स मध्ये खाली जीपीटी एक ड्रॉपडाऊन मेनू असतं, तिथं वेगवेगळे चॅट जीपीटीचे ऑप्शन्स असतात, ते वापरा. तुम्ही मॅथ्ससाठी वापरताय, एज्युकेशनसाठी वापरताय, फायनान्ससाठी वापरताय, म्हणजे काय गोष्ट आहे, कुठल्या नेचरची तुमची क्वेरी आहे त्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं जीपीटी वापरू शकता. तुम्हाला रिसर्च करायचं असेल तर डीप थिंकिंग मोड एक आहे, ते वापरा. म्हणजे ते थोडं जास्त वेळ घेईल, डीप रिसर्च करेल आणि मग तुम्हाला जास्त चांगले आन्सर्स देईल. अजून एक गोष्ट जी अजिबात लोक करत नाहीत, पर्सनलायझेशन. म्हणजे तुम्ही चॅट जीपीटीला लिटरली तुम्हाला जसं पाहिजे तसं बनवू शकता. कशी उत्तरं पाहिजेत, फ्रेंडली पाहिजेत, प्रोफेशनल पाहिजे, फॉर्मल पाहिजे, किंवा तुम्ही जर का तुमचं नाव वगैरे दिलं तर तुमच्याशी तुमचा मित्र बोलतोय. पण ते तुम्हाला काय करायचं माहिती का, ते 3 लाईन्स असतात, तिथे जावा आणि पर्सनलायझेशन मध्ये जाऊन डिटेल्स टाका, मग ते सगळं होईल. या 3 गोष्टी तुम्ही चॅट जीपीटी वरती करा आणि बघा तुमचा एक्सपिरियन्स नेक्स्ट लेवलला जातो की नाही. आणि जी लोक एआय वापरतात ना त्यांच्याबरोबर हे शेअर करा, त्यांना तरी हे माहितीये का.